नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित व बुद्धिमत्ता यावरती काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय दिलाय, एका संख्येच्या 2.5% जर 8 असेल तर ती संख्या कोणती आपल्याला काढायला सांगितली। तर बघा एका संख्येच्या, बघा एक संख्या आपण x मानली, बघा त्या संख्येच्या च्या म्हणल्यानंतर गुणाकार येणार। बघा 2.5%, 2.5 म्हणजे किती येणार, 2.5%। जर 8 असेल तर आपल्याला ही x ही संख्या काढायला सांगितली। तर बघा ही 2.5 जे आहे ते आपण बघा कसं लिहू शकतो, x गुणिले 5/2% हे आपण असं सुद्धा लिहू शकतो। बघा हे टक्के काढण्यासाठी ह्याला आपण 100 ने भाग द्यायचा। तर बघा x गुणिले 5/2 गुणिले 100 बरोबर 8। बघा ह्या 5 ने ह्या 100 ला भाग द्यायचा। बघा 5 1 5, 5 2 10 आणि 5 0 0। तर बघा पुढे बघा x बरोबर काय राहते, बघा आपण x बरोबर करू। बघा हे 8 आहे असं, हे 20 x ला 2 आणि 20 x ला भाग देते म्हणून 8 ला गुणणार। बघा 20 गुणिले 2, तर बघा 20 गुणिले 8 किती येते, बघा 8 2 16, 160 गुणिले 2। तर बघा 160 गुणिले 2 किती येते, बघा 16 2 32 आणि हा 0 320। तर बघा ती संख्या किती आली तर 320। बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे। बघा नेक्स्ट क्वेश्चन आता, एका गावात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण 9:8 या प्रमाणात आहे। बघा पुरुष आणि स्त्रिया यांचं प्रमाण किती दिले, बघा 9:8 हे प्रमाण दिले। बघा आपण पुरुषांची संख्या ही 9x आहे असं मानू आणि स्त्रियांची संख्या ही 8x आहे असं मानू। पुढे बघा काय दिले, पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा 50 ने जास्त आहे। बघा पुरुष जे आहेत ते स्त्रियांच्या संख्येपेक्षा, बघा स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहेत, हे आपण असं लिहू शकतो। तर बघा इथं पुरुष बघा किती आहेत 9x आणि स्त्रिया किती आहेत, बघा 8x अधिक 500। बघा हे 8x ह्या 500 ला अधिक आहे, ह्या 9 कडे आणल्यानंतर वजा होणार, म्हणजे बघा कसं येणार 9x वजा 8x बरोबर 500। बघा 9x मधून 8x गेल्यानंतर काय राहते, बघा 1x बरोबर 500, x ची किंमत आली 500। पुढे बघा आपल्याला काय दिले, तर पुरुष व स्त्रिया यांची एकूण संख्या आपल्याला किती काढायला सांगितली। तर बघा पुरुष किती आहेत 9x आणि स्त्रिया किती आहेत 8x, यांची जर आपण बेरीज केली तर बघा किती येते 9 आणि 8 17x। बघा x ची किंमत किती आली आपल्याला 500। तर बघा 17 गुणिले 500, बघा ह्याचा जर आपण गुणाकार केला तर बघा 17 0 0, 17 0 0, 17 गुणिले 5 85। म्हणजे बघा स्त्री आणि पुरुष यांची एकूण संख्या किती तर 8500। बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे। बघा पुढचा प्रश्न आता, आई व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे। बघा मुलगी आणि आई यांचं गुणोत्तर बघा किती दिले 7:2। हे कधीचं गुणोत्तर आहे, बघा आजचे गुणोत्तर आहे। बघा हे आजचे गुणोत्तर आहे। त्यानंतर बघा 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते। बघा 5 वर्षापूर्वी बघा त्यांचं आजचं 7:2 आहे, म्हणजे आपण हे आजचं 7x आईचं वय आणि मुलीचं वय 2x मानू शकतो। तर बघा 5 वर्षानंतर बघा ह्या 7x मधून जर आपण 5 वजा केलं तर 7 वर्षापूर्वीचं वय येतंय आईचं आणि मुलीचं बघा 2x मधून 5 वजा केलं तर मुलीचं वय 5 वर्षापूर्वीचं येतंय। तर बघा त्यांचं गुणोत्तर किती दिले, बघा 6:1। बघा ह्याचा आपण तिरकस गुणाकार केला तर इथं आपल्याला x ची किंमत निघते। बघा 7x वजा 5 ला आपण 1 न गुणू। बघा 7x वजा 5 गुणिले 1 बरोबर हे 2x वजा 5 ला 6 न गुणायचं। बघा 2x वजा 5 गुणिले 6। बघा 7x वजा 5 ला जर 1 न गुणलं तर काय येते, बघा 7x वजा 5 येणार। त्यानंतर बघा 2x वजा 5 ला 6 न गुणू। बघा 2x गुणिले 6 12x वजा 5 गुणिले 6 30। बघा इथं 7x आपण या 12 कडे नेल्यानंतर काय येते, बघा 12x वजा 7 होणार। त्यानंतर बघा हे तर वजा 5 आहे, ही वजा 30 ह्या साईडला आल्यानंतर अधिक 30 होणार। तर बघा 12x मधून 7x गेल्यानंतर काय राहते, बघा 5x बरोबर वजा 5 अधिक 30, 30 मधून 5 गेल्यानंतर किती राहिलं, बघा 25। बघा इथं 5 हे x ला गुणतंय, ह्या 25 ला भाग देणार, म्हणजे बघा 25 ला जर 5 ने भाग दिला तर किती राहते, बघा 5, म्हणजे x ची किंमत किती आली, बघा
5. आपल्याला काय सांगितलं बघा, तर त्यांचे सध्याचे वय बघा, आईचं सध्याचं म्हणजे आजचं वय किती आहे बघा, 7x आहे बघा, 7x बरोबर 7 गुणुले एक्सची किंमत किती आली 5 बघा, 7 गुणुले 5 35 वर्ष हे आईचं वय आलं. त्याचबरोबर बघा मुलीचं वय बघा, आता बघा मुलीचं आजचं वय किती 2x आहे बघा, हे 2x बरोबर 2 गुणुले x किती आले बघा 5, 2 गुणिले 5 किती आलं 10 वर्ष. म्हणजे बघा आईचं वय किती आलं 35 वर्ष आणि मुलीचं वय 10 वर्ष. बघा पर्यायामध्ये 35 आणि 10 पहिला पर्याय बरोबर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन, आता पुढील मांडणीतील रिकामी चौकट भरण्यासाठी तर्कसंगत संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा आपल्याला सांगितले. बघा चौकोन दिलाय, चौकोनामध्ये आडव्या ओळीत 3 संख्या आणि उभ्या ओळीत 3 संख्या दिले. बघा 2 4 8 3 9 इथं आपल्याला काय येते काढायला सांगितले 4 16 आणि 32. बघा इथं जर आपण व्यवस्थित बघितलं बघा 2 नंतर 4 दिलंय, 3 नंतर 9 दिलंय आणि 4 नंतर 16 दिलंय. म्हणजे बघा 2चा वर्ग हा 4 येतो बघा, 2चा वर्ग 4, त्यानंतर 3चा वर्ग 9 बघा, 3चा वर्ग 9, त्यानंतर 4चा वर्ग 16 बघा, 4चा वर्ग 16, त्यानंतर बघा इथं 4 नंतर 8 दिलंय बघा, ह्या 4ला जर आपण 2 न गुणलं तर किती येते बघा 8. त्यानंतर बघा इथं 16 आहे, 16ला जर 2 न गुणलं तर किती येते बघा 32 बघा, इथं 16ला 2 न गुणलं तर 32 येते. त्याचप्रमाणे इथं 9ला पण आपण इथं 2 न गुणलंय, इथे पण 2 न गुणलंय म्हणून 9ला पण 2 न गुणायचं बघा, 9 दोन्ही 18 हे आपलं उत्तर आलं बघा. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन, आता रिकाम्या जागी कोणती संख्या येईल आपल्याला काढायला सांगितले. बघा एक संख्या मालिका दिली बघा, संख्या मालिका काय दिली 4 7 11 16 22 29 आणि आपल्याला नंतर काय येईल आपल्याला काढायला सांगितले. तर बघा ह्याच्यामध्ये असं जर संख्या मालिका दिली तर आपण डिफरन्स बघायचा किंवा गुणाकार करून बघायचा. बघ पहिल्यांदा आपण डिफरन्स बघू. बघा 4 नंतर 7 दिलंय बघा, 4 मध्ये जर 3 मिसळलं तर 7 येतंय बघा, 7 मध्ये जर 4 मिसळलं तर 11 येतंय, 11 मध्ये 5 मिसळल्यानंतर 16 येतंय, 16 मध्ये 6 मिसळल्यानंतर 22 येतंय, 22 मध्ये 7 मिसळल्यानंतर 29 येते. त्याचबरोबर बघा कसं येते 3 4 5 6 7 बघा सलग संख्या दिलेत बघा, 7 नंतर 8, 29 मध्ये 8 मिसळायचं बघा, 29 मध्ये 8 मिसळल्यानंतर किती येते 37 हे आपलं उत्तर आलं बघा. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन, आता खाली दिलेले शब्द इंग्रजी शब्दकोशानुसार व्यवस्थित क्रमाने लावा आपल्याला सांगितले. बघा शब्द काय दिलेत बघा, इंग्रजी शब्द एपिसोड, एपिस्टेट, एपिस्कोप आणि एपिग्राफ. बघा इथं पहिल्यांदा आपण बघा EPI, त्यानंतर इथं पण बघा EPI, EPI, EPI हे 3 समानच दिलेत म्हणून आपण पहिल्यांदा EPI लिहून घेऊ. त्यानंतर बघा चारी पण ठिकाणी EPI सेम आहे त्यामुळे आपण EPI चारी ठिकाणी सेम लिहून घेतलं. त्यानंतर बघा yes बघा इथं 3 ठिकाणी yes समान आहे पण इथं G दिलेलं आहे बघा, G पहिल्यांदा येतं आणि yes नंतर येतंय म्हणून बघा पहिल्यांदा G आलं बघा. G कितवा पर्याय चौथा. बघा आपण पर्याय बघू. बघा इथं पहिल्यांदा चौथा ये पाहिजे, इथं 1 दिलाय म्हणजे पहिला चुकला बघा, ही येऊ शकतो बघा. इथं तिसरा दिलाय हा पण चुकीचा आहे, इथं चौथ्यामध्ये 4 दिलाय हा पण येऊ शकतो बघा. ह्या दोन्हीमध्ये आपल्याला बघायचं आहे आता. त्यानंतर बघा आता इथं yes तिन्ही पण ठिकाणी yes येणार बघा. त्यानंतर बघा yes नंतर C आहे, T आहे आणि O आहे बघा, T नंतर O आहे पण C नंतर T आणि O दोन्ही पण येतं म्हणजे बघा दुसऱ्या क्रमांकाला काय येणार तिसरा C बघा. पर्यायामध्ये आपण 2 आणि 4च ही केलं. त्यानंतर बघा इथं 2 नंबर हा चुकला म्हणजे दुसरा पण चुकला, तिसरा येतोय म्हणजे बघा सिक्वेन्स कसा येतोय चौथा तिसरा पहिला आणि दुसरा. म्हणजे पहिल्यांदा बघा एपिग्राफ येणार, त्यानंतर एपिस्कोप, त्यानंतर पहिला एपिसोड आणि त्यानंतर एपिस्टेल बघा. म्हणजे चौथा तिसरा पहिला आणि दुसरा असा सिक्वेन्स येणार. पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.